महाराष्ट्रामध्ये खादी आणि ग्रामोद्योग मंडळ अनेक वर्षांपासून कार्यरत आहे, परंतु मधल्या काळामध्ये हे मंडळ जे आहे ते काहीच दुर्लक्षित होतं. परंतु आता या मंडळाचे सभापती रवींद्र साठे हे ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि आज त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केलेला आहे. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी साठे साहेब आहेत. सर, काय नेमका आपला उद्देश होता आज या दौऱ्याचा? महाराष्ट्र राज्य आणि खादी ग्रामोद्योग मंडळ गेल्या 65 वर्षांपासून महाराष्ट्रात काम करते. या मंडळाचा मुख्य उद्देश हा ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देणं असा आहे, जी महात्मा गांधीजींनी स्वयंपूर्ण खेडवण अशी संकल्पना मांडली होती. याच संकल्पनेला अनुसरून खादी मंडळाच्या माध्यमातून काही योजनांची कार्यवाही केली जाते. जसं पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना आहे आणि आमच्या मंडळाची मदकेंद्र योजना आहे. अशा 4 योजनांची कार्यवाही ग्रामीण भागात केली जाते, की ज्यातनं मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होतात. आत्ता प्रामुख्याने इथे गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात मी प्रवासाला स्वतः आलो होतो. आम्ही आत्ता मुख्यत्वे मधाचे गाव ही संकल्पना घेऊन आम्ही महाराष्ट्रभर ही योजना आम्ही राबवतोय. प्रत्येक जिल्ह्यात मधाचं एक गाव करणं अशी आमची योजना आहे. ही मधमाशी ही पर्यावरणाचं संरक्षण करणारी आणि कृषी उत्पादनाला चालना देणारी, कृषी उत्पादन वाढवणारा एक घटक आहे निसर्ग साखळीतला. या मधमाशी पालनाचा व्यवसाय अधिकाधिक व्यापक होणं, या विषयाची जागृती होणं आणि मधाचे गाव या संकल्पनेतनं त्या गावच्या विकासाला एक आर्थिक चालना मिळणं, आर्थिक गती मिळणं, अशा उद्देशाने आम्ही मधाचे गाव ही योजना सुरू केली. आज पहिल्या टप्प्यात 10 गावं आपण करतोय आणि दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातली 2 गावं आम्ही करणार आहोत. त्यातलं मेंढालेखा एक गाव आहे आणि धानोरे तालुक्यातलं अंखेड एक गाव आहे. अशी 2 गावं आम्ही या जिल्ह्यात करण्याची कल्पना आहे. तर त्याचाच एक आढावा घेण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही या गावात आलो होतो. या योजनेत प्रत्येक गावाला साधारण 50 ते 54 लाख निधी हा आम्ही उपलब्ध करून देतो. त्यातनं त्या गावचे मधपाळ आम्ही निवडतो, त्यांना प्रशिक्षित करतो. जे मध संकलन होतं त्याची आम्ही खरेदी करतो आणि त्यातनं पर्यटक सुद्धा त्या गावात जातात. त्या गावाचा विकास होतो, गावाला एक शुद्ध सेंद्रिय मध मिळतो आणि एकूणच गावाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते. असा मधाच्या गावाचा ही कल्पना आहे. तर ही कल्पना संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात एक गाव अशा पद्धतीत आम्ही राबवणार आहोत. शासनाने त्याच्यासाठी 17 कोटी रुपयांचा निधी आम्हाला मंजूर केलेला आहे. आता पहिल्या टप्प्यात त्याची 10 गावं ही झालेली. खादीला प्रोत्साहन देण्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळ काही संस्था सुद्धा कार्यरत होत्या, परंतु अलीकडे त्या संस्था थोड्या दुर्लक्षित झालेल्या आहे, काही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी आपले काय प्रयत्न राहणार? एक तर खादी संस्था महाराष्ट्रात एकेकाळी 72 संस्था होत्या, पण आज थोडंसं खादी संस्थांचं काम हे मागे गेलेलं आहे. त्या विषयाला पुन्हा गती देण्यासाठी आम्ही खादी संस्थांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही पुन्हा प्रयत्नशील आहोत. खादी संस्थांच्या 3-4 वेळा आम्ही बैठका घेतलेल्या आहेत आणि मुख्यत्वे शासनाने 2009 पर्यंत या सगळ्या संस्थांना शासन अनुदान देत होतं, पण काही तांत्रिक कारणांमुळे ते अनुदान बंद झालं. तर पुढच्या काळात या खादी संस्था पुन्हा बळकट करण्यासाठी आम्ही अनुदान पुन्हा सरकारकडे आम्ही त्याची मागणी केलेली आहे. तर पुढच्या काळात आपल्याला नक्कीच आशादायी चित्र दिसेल. मध आहे किंवा ह्या संस्था आहेत कॉटनच्या, याच्याशिवाय अजून कुठल्यासाठी आपले पुढचे प्लॅनिंग राहणार आहे? एक तर महाराष्ट्रात खादी हा विषय घेऊन आम्ही सगळ्या ठिकाणी काम करतोय. तर पुढच्या काळात खादी या विषयाबद्दलचं प्रबोधन होण्यासाठी आम्ही खादी यात्रा काढणं सगळ्या महाराष्ट्रभर, की त्याच्यात खादी म्हणजे केवळ वस्त्र नाही, तर छोटी छोटी उत्पादनं खादीच्या माध्यमातून जी होतात, आमचे उद्योजक करतात, त्याचाही प्रचार होईल. किंवा पुढच्या काळात महाराष्ट्रात एक खादीचा मॉल करणं, जो आपल्या राज्यात कुठे नाहीये, ही आमची एक संकल्पना आहे. दुसरी एक आमची घोषणा आहे ती हर घर खादी घर घर खादी, आणि जिथे गाव तिथे मधपेटी, असा प्रचार आम्ही पुढच्या काळात करणार आहोत. अनेक वर्षानंतर सरकारने या मंडळाकडे लक्ष दिलेलं असल्यामुळं नक्कीच या मंडळाच्या माध्यमातून या व्यवसायाला आणखी चालना मिळेल यात शंका नाही. मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.